तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल तुला सांगतो कोण तुला कोण येणार नाही हराम करतो 12 मध्ये कोण येणार नाही नालाय का माझ्याशिवाय कोण नाही ज्या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आज पार पडतंय आणि हे मतदान पार पडत असताना एकीकडे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची भेट घेतली। हा एक ट्विस्ट आपल्याला बारामतीमध्ये बघायला तर मिळालाच, शिवाय काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत ज्यामुळे अजितदादा पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची जी शक्यता आहे ती दिसून येते। कारण काही व्हिडिओ पैसे वाटपाचे आहेत तर काही शिवीगाळ करतानाचे आहेत। रोहित पवार यांनी हे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। त्यामध्ये रोहित पवार असं म्हणत आहेत की माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे देताना हा आहे काटेवाडीतला म्हणजेच बारामतीतला व्हिडिओ। हे पैसे कशासाठी तर लोकांना देऊन मतं विकत घेण्यासाठी। पण मी काटेवाडीकरांना ओळखत असल्याने ते कदापि आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत। विचार निष्ठा आणि आदरणीय पवार साहेबांसोबत राहून स्वाभिमानानेच मतदान करणार असा ठाम विश्वास आहे, असं मत जे आहे ते हा व्हिडिओ बघून रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे या व्हिडिओ मधून आता अजित पवार अडचणीत येतात का हे आपल्याला खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। आणखी सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे ज्या ठिकाणी इंदापूरचे जे आमदार आहेत दत्तामामा भरणे ते तिथल्या एका व्यक्तीला शिवीगाळ करताना आपल्याला बघायला मिळत आहे। दडपशाही आणि अहंकाराचा ट्रेलर असं टायटल देऊन रोहित पवार यांनी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। आणि आणखी एक जो व्हिडिओ आहे त्यामध्ये असं लिहिलंय रोहित पवार यांनी की अजितदादा घ्या, ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ जो आता रोहित पवारांनी पोस्ट केलाय। आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, असं त्यांनी अजितदादांना म्हटलंय। आणि इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका, असं देखील रोहित पवारांनी अजित पवार यांना म्हटलेलं आहे। म्हणजे ते जे पैसे वाटताना लोक दिसत आहेत ते अजितदादांच्या कंपनीचे कर्मचारी आहेत असा दावा जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे। तर आणखी जो एक व्हिडिओ आहे त्यामध्ये दत्तामामा भरणे जे आहेत ते अतिशय खालच्या भाषेमध्ये एका ग्रामस्थाला बोलताना शिवीगाळ करताना आपल्याला दिसत आहे। तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल तुला सांगतो कोण तुला कोण येणार नाही हराम करतो 12 मध्ये कोण येणार नाही नालाय का माझ्याशिवाय कोण नाही। केवळ दडपशाही पुढे न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य आणि माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात तो या व्हिडिओमध्ये आपण बघा असं रोहित पवार म्हटलेले आहेत। विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि 12 बलुतेदारांपैकी एक आहेत। ही चिडचिड खूप काही सांगून जाते असं देखील रोहित पवारांना म्हणायचं आहे। म्हणजे थोडक्यात सुप्रियाताईंचा विजय निश्चित आहे आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव होतोय हे दिसतंय आणि त्यामुळे त्यांची चिडचिड होते असं त्यांना म्हणायचं होतं। पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही असा विश्वास आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहित पवार यांनी व्यक्त केला। आता या संपूर्ण प्रकारामध्ये हे जे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत यावर पोलीस काय कारवाई करते, सुप्रिया सुळे देखील इंदापूरमध्ये गेल्या होत्या। ही शिवीगाळीचा जो व्हिडिओ समोर आला ते बघितल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देखील करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे यामध्ये अजित पवार कशा प्रकारे अडचणीत सापडतात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।